हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझे भांडी जस्ट घासून झालेले आहे आणि मग माझं छोटंसं किचन मस्त छान टापटीप ठेवते. माझे डब्यांची मांडणी व्यवस्थित ठेवते. तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर आता मी भांडे घासलेले आहे. भांडे झाले सर्व घासून. तर भांडे घासल्यानंतर आपलं किचन नेहमी आपण स्वच्छ करावं, कारण की जे बेसिंग आहे ना, जेव्हा जेव्हा भांडे घासतो ना तर बेसिंगची ही किनार असते तर ती काय होते, तेलकट होते. आणि तेलकट झाल्यानंतर तेलकट झालं की म्हणजे ते एकदम वगळल्यासारखं दिसतं, चिकट दिसतं. त्याच्यामुळे हे किनार जी असते ना ती नेहमी अशी घासून, दरवेळेस आपण भांडे घासते घासून घेत जा. आणि पाणी जास्तीत जास्त जर ओतलं किंवा संध्याकाळचे रोज रेग्युलरली गरम पाणी ओतलं ना तर त्याच्यामधलं कसं ते ड्रेनेज मधलं ते अन्नपदार्थ निघून जातात, काही वितळून जातात. म्हणून हे करते. तर मी पटकन बेसिंग घासून घेते नीट. तर हे बेसिंग मी नेहमी घासते जेव्हा जेव्हा दुपारचे भांडे असतात, संध्याकाळचे दोन्ही टाइम घासून घेते. आणि हे स्वच्छ राहिलं ना तर बरं राहतं, नाही तर मग ते एकदम घाण दिसतं. दरवेळेस हे घासूनच घेते नळ आणि बेसिंग. तर पटकन आता एवढं घासून घेते आधी आणि किचन तेवढं आवरते. आणि व्यवस्थित डबे पण ठेवलेले ते तुम्हाला दाखवते मी. तर आता हे सर्व करते. दीदी एक तर मी आता सर्व किचनवरचं पाणी असतात ना ते आपण सर्व कोरडं करून घ्यायचं. जेव्हा पण तुम्ही किचन साफ करणार तेव्हा तर किचनवरती पाणी राहिलं ना तेव्हा जास्त झुरळ होतात. आणि मी तर ना कालचं तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर मग मी पूर्ण बाजूनी ना ते खडूसुद्धा जो असतो ना तो फिरून घेतलेला आहे. तर किचन जेव्हा आपण हे क्लीन करतो ना तर नेहमी जाळी जे असतात ना, जाळी वगैरे हे आपलं स्टँड काढून ठेवत जा, कारण की त्याच्यामध्ये पण चिकन वगैरे असतात ना. तर त्याच्यामुळे मग मी लगेच असं काढून आणि मग पुसून घेते पूर्ण व्यवस्थित. आणि सकाळी कसं स्वयंपाक करतो आपण नॉर्मली असं पुसून घेतो, पण ते तेलाचे जरा डाग वगैरे ना उडतातच जेव्हा आपण फोडण्यात येतो तेव्हा. म्हणून मग असं नेहमी पुसून घ्यायचं. जेवढं व्यवस्थित गॅस होता आपला राहिला ना तेवढा चांगला म्हणजे झुरळ होत नाही. एक तर आपण जास्त स्वच्छता फक्त झुरळांसाठी, जास्त झुरळच नको आपल्या किचनमध्ये त्यासाठी करावी, कारण की झुरळ जर राहिले ना तर खूप जास्त पोट दुखतं, त्यांनी मुलांचे आजार होतात. त्याच्यामुळे मग मी ना मला झुरळ असं नकोच घरामध्ये. म्हणून मग मी किचनवरती ना जास्त असं पुसून घेते, कारण की जर अन्नाचे कण खूप जास्त तर मग ते लगेच झुरळ होतात. त्याच्यासाठी मी ना काल पण हा खडू फिरून दिलेला इकडे, कारण की झुरळ किंवा मुंग्या नको व्हायला म्हणून मी फिरून दिला कालच्या काही. आणि असं 8 दिवसातून ना करत राहते. तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना तर ते माझं ओट्याचीच फक्त मी क्लिनिंग दाखवली होती. त्याच्यामध्ये मी हे सर्व बाजूनी ना सर्व असं इथं वरती खाली सर्व मी असं खडू फिरून दिलंय त्याच्यासाठीच. आता हे छान मस्त क्लीन झालेलं आहे. एकदम छान चकाचक असं किचन मस्त दिसतं. जेव्हा आपण असं छान आवरतो ना मस्त वाटतं किचन मध्ये. मी तुम्हाला आता माझे डबे डब्यांची पण क्लिनिंग करत राहते तर ते तुम्हाला दाखवते. आता हे सर्व झालंच आहे, तुम्हाला दाखवते एकदा मी सर्व किचन मस्त. कचरा सुका कचरा सर्व इथं असतो बेस साईडला, तो काढून टाकलाय तुम्ही पाहू शकता. आपले हे नळ सुद्धा पूर्ण क्लीन मस्त चकाचक. त्याच्यानंतर हे बघा बेसिंग सर्व घासून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर मस्त छान ओटा सुद्धा असं क्लीन दिसतोय, क्लीन आणि नीट दिसतोय. तर असं मस्त छान किचन असलं ना तर भारी वाटतं.
आणि फ्रेश वाटतं किचनमध्ये. तर अशा पद्धतीने मस्त माझं किचन चकाचक झालेलं आहे आणि असं मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता असं छानसं किचन. तर जेव्हा आपण आपल्या किचन काउंटर नाही का व्यवस्थित ठेवतो तसंच आपल्या डब्यांचं पण असतं. तर आता मला हे सर्व डबे लागणारेच आहेत. तर मी काय करते 8 दिवसातून हे ना जरा धूळ वगैरे नको, तर व्यवस्थित ते सुद्धा मी करून पुसून घेते, जेणेकरून आपलं आहे ना किचन स्वच्छ राहतं आणि आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात. आणि कसं होतं डब्यांवरती जास्त धुळीचं प्रमाण होऊन जातं, म्हणून मग लगेच पुसून ठेवलेलं बरं. तर आता मी हे सगळं पुसून घेते, झटकून घेते डबे. तुम्हाला पटकन दाखवते. हे दरवेळेस मी करते, पुसून वगैरे व्यवस्थित ठेवते. आणि मागच मी तूप बनवलेलं होतं ना, तर तूप पाहू शकता. अरे बापरे, इतकं भारी तूप झालं ना. घरच्या घरी मी तूप बनवलेलं आहे, तुम्हाला मी जवळ दाखवते. मी हे आताच 2-3 दिवसापूर्वी घरीच बनवलंय. साय साचवलेली होती ना, तर एकदम अर्धा किलो असेल हे तूप, एवढं झालेलं आहे मस्त. आणि किती छान भगराळ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्याला बंद करते. ऑलरेडी आहे दुसरं रेग्युलरली वापरायला ना, हेच याच्यात तूप आहे ना, म्हणून मग मी आता हे नाही वापरणार, हेच वापरणार आहे. आणि मुलं राहिले ना घरामध्ये तर तूप लागतंच तुपाचं. आणि मी काय करते, जसं जसं संपलं ना मी बरणी घासून मग परत भरते. म्हणजे कसं तसंच नाही ठेवत मी. आणि आपण जर तसंच मग बरण्या संपल्या आणि त्याच्यामध्ये परत भरला ना, मग काय होतं मग घासण्याचा परत चान्स मिळत नाही. मग जेव्हा जेव्हा संपतात ना, तर तेव्हा मस्त छान तुम्ही असं लगेचच काय करायचं, घासून बिसून सुकून मस्त छान त्याला ठेवत जा. असं मी आता पुसून घेते सर्व बरण्या इथल्या, इकडच्या बाकी आता इथे आधी ठेवून घेते सर्व. ह्यावेळेस मी चेंज करते, मी जरा दरवेळेस मी चेंज करत राहते. हे त्या साईडमध्ये ना तिकडनं केलं मी, आणि जरा ना मध्ये मध्ये बदल केले ना तर छान वाटतं. तेच नाही ठेवत मी. याच्यामध्ये ना आखी खडे मसाले सर्व याच्यामध्ये ह्या बरणीमध्ये मी ठेवलेलं आहे. म्हणजे कसं स्वयंपाक करता लगेच हाताशी येतं आपल्या. परत आपल्याला काही पदार्थांमध्ये ना हे पण टाकायचं असतं, मेथी पण अशी जवळ ठेवलेली आहे मी. त्याच्यानंतर मग आपल्याला तीळ पण इथे ठेवलेली आहे जवळ. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे डिंक, आणि इथं आपल्या ह्या तिळाच्या. तसं हे इथं एवढ्या वस्तू मी लागणाऱ्या ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे इथं पण ठेवलेलं आहे. आपण पुसून घेते एकदा, कसं पुसून घेते ना बरं पडतं. आणि याच्यामध्ये मीठ, काचच्या बरणीमध्ये मीठ ठेवते. त्याच्यानंतर हा पास्ता, त्याच्यानंतर आदवीला नेहमी खीर आवडते, तर खीर आपल्याला ते पण याच्यात ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काचच्या बरणीत हा शेंगदाणे ठेवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता, जेवढं आपल्याला लागतं ना वस्तू द्या. आणि याच्यामध्ये असतात कसुरी मेथी. आणि तिथं साईडला मग आपल्याकडे मला ना कोळसा, याच्यात कोळसा ठेवलेला आहे या डब्यामध्ये, दम जेव्हा देतो ना आपण किंवा नाही का त्याच्यासाठी. आणि इथं आहे हिंग. आणि हिंग तर तुम्हाला माहिती सर्वांनाच आपल्याला हिंग खूप जास्त लागतं. तर ह्या बरण्याने ठेवून घेते मागे छान इथे. आणि मग इकडे ना साईडलाच मी मसाल्याचा डबा ठेवलेला आहे इकडे साईडला. तर मी असं व्यवस्थित डबे ठेवून घेतलेलं आहे. इथं तुम्हाला दाखवले त्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे, काय काय नाही. आणि असं व्यवस्थित ठेवून घेताना छान पण दिसतं, एकदम फ्रेश. किचनमध्ये सर्व फ्रेश, भारी वाटतंय. तर मी तुम्हाला एकदा दाखवते जवळून. किचन काउंटरवरतीच इथं माझी किटल असते पाण्याची, गरम पाण्याची. आणि इथं साईडला माझा खलबत्ता असतो, इथं तुम्ही पाहू शकता खलबत्ता. आणि इथं छान माझे लागणारे सर्व किचनमध्ये
साहित्य, जेणेकरून मला स्वयंपाकासाठी खूप उपयोगात पडतं जवळच्या जवळ. आणि इतकं क्यूट दिसतं नाही तर तुम्हाला सांगते, खूप भारी वाटतंय. तुम्ही पाहा इथं खूप छान वाटतंय. आणि त्याच्या बाजूलाच बघा इथे, त्याच्या बाजूलाच इथे डब्बे ठेवलेले. मागच्या साईडनी बाकीचे डब्बे आहे, मागच्या साईडनी इथे असे डब्बे. इथं मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे मस्त छान, खूप भारी वाटतंय. आणि इथं माझे सर्व काचेचे ग्लास, खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीचे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहे, खूप सुंदर सुंदर. आणि इथं मस्त छान अजून काही ठेवले. मटका कुल्फी आणली ती आम्ही पार्सल, त्याचे येते असं छानसं काचेचं. हे इथं थोडंसं ऑर्गनाईज केलेलं आहे मी, आणि असं छानसं दिसतंय मस्त असं छान इतकं तुम्ही पाहू शकता. आणि इथं सर्व कढया आहे खाली माझ्या ह्या लागणार स्वयंपाकात. म्हणजे इथं किचनमध्ये काम करता करता तर काय होतं, किचनमध्ये मला काम करता करता नाही, इथं उभी राहिली का मसाल्याचा डब्बा, मिठाचा डब्बा, इथे मला लागणार सर्व डाळीचे डबे. आणि कढया इथं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या कढया पण आहे, पाहू शकता. खूप सारे कढया त्याच्यामध्ये हे भांडे आहेत जे तुम्हाला यूज होत नाहीये. भांडे आहेत जे आपण काढून ठेवतो ते. त्याच्यानंतर इकडे पण हे कढया लागणार आहे असं आहे. इथे असं छान एवढं. त्याच्यानंतर इकडे पण ऑर्गनाईज. आणि असं स्वयंपाकात आणि ना मला इथंच, आणि इथं सुरीचा वगैरे इथं ठेवले. इथं छोटा खलबत्ता, इथं हा खलबत्ता, तो खलबत्ता आणण्याच्या कांदा फुटण्यासाठी असतो. इथे छान असं ठेवलेलं आहे मी. आणि तुम्हाला बाजूची भांडी काय काय ठेवले ते दाखवते आता. तर इथे ना इथे सर्व पातेले मी एका ते ठेवलेलं आहे. हे साय साचवण्याचं. आता मी आता नुकतंच आपलं हे झालेलं आहे, तूप केलेलं आहे, त्याच्यामुळे आता आजपासून परत साय काढणार मी त्याच्यामध्ये. हे सर्व याच्यामध्ये पातेल्यांचे सेट आहे, एका ते घालून ठेवले. इथं मिक्सरचं भांडे ठेवले. इथं टिफिन्स आहे आजचे. इथं थोड्या कुरड्या वगैरे ठेवले लागणाऱ्या, मग थोड्याशा बाकी सर्व वरती बाकी इथं ठेवलेलं आहे. इथं हा तुपाचा डब्बा आहे. परत इथं आहे ना याच्यामध्ये डाळीचं पीठ ठेवलेलं आहे, कारण की छोटा डबा मीडियम आहे म्हणून डाळीचं पीठ त्याच्यात ठेवलेलं आहे. हे ग्लास, इथं तांबे 6-6चं सेट आहे. इथं आधीचं बिस्किटचा डबा, हे 4-6चे डबे. इथंच म्हणजे मला किचनमध्ये काम करता करता सोयीस्कर पडतं. इथं सर्व प्लेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या. इथं ताटं, मोठे ताटं, छोटे ताटं आहे इथं. आणि खाली सर्व डबे आपले डबे आहे. तर असं म्हणजे छान डब्यांची भांड्यांची मांडणी मी केलेली आहे इथं. आणि असं आहे माझं किचन. तर तुम्हाला एकदा दाखवते चला. तर असं माझं किचन आहे, मस्त छान सुटसुटीत. नॉन मॉड्युलर किचन असलं तरी पण मस्त छान सुंदर ठेवते. तुम्हाला कसं वाटेल नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.